मंडळी, जर तुम्हाला कोणी विचारले की जगातली सगळ्यात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा स्कीम कोणती आहे, तर तुम्ही म्हणाल एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट, कोणी म्हणेल म्युच्युअल फंड, तर कोणी म्हणेल रिअल इस्टेट. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार ही सगळ्यात सेफ आणि हाय रिटर्न देणारी इन्व्हेस्टमेंट स्कीम बनली आहे, तर तुम्हाला वाटेल मी थट्टा करते. पण अजिबात नाही. ही थट्टा नाहीये, हे विदारक सत्य आहे आपल्या देशातल्या आणि आशिया खंडातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेचं, म्हणजेच आपल्या मुंबई महानगरपालिकेचं. आणि माहिती अधिकारातून एक अशी आकडेवारी समोर आली आहे जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मुंबई पालिकेत लाच खाताना, भ्रष्टाचार करताना रंगेहात पकडलेल्या 207 अधिकाऱ्यांपैकी तब्बल 112 अधिकारी आजही थाटात सेवा करत आहेत. म्हणजे ज्यांच्यावर जनतेच्या पैशांचा दरोडा टाकल्याचा आरोप आहे, तेच अधिकारी आज पुन्हा त्याच खुर्चीवर बसून तुम्हाला आणि मला नियमांचे धडे शिकवत आहेत. आणि विशेष म्हणजे 2005 मध्ये ज्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीची कारवाई झाली होती ना, त्याचा निकाल आज 21 वर्षे उलटून गेली, म्हणजे 2026 उजाडलं तरीही अजून आलेला नाहीये. तुम्हाला हे प्रश्न पडला असेल ना की काय आहे हा सावळा गोंधळ, बीएमसी प्रशासनात नेमकं काय चाललंय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारी ही सिस्टीम नेमकी कशी काम करते, तेच सगळं काही जाणून घेणार आहोत व्हिडिओत ना. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा. खरं तर विषय समजून घेण्याआधी बीएमसीची ताकद आणि तिचा पसारा समजून घ्या. मुंबई महापालिकेचं वार्षिक बजेट हे 50,000 कोटींच्या वर जातं. देशातल्या अनेक लहान राज्यांचं बजेटही जेवढं नसतं तेवढं एकट्या मुंबई महापालिकेचं बजेट आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, नाले सफाई, कचरा व्यवस्थापन, मुंबईकरांच्या जन्माच्या दाखल्यापासून ते स्मशानभूमीतल्या अंत्यसंस्कारापर्यंत सगळ्या गोष्टी बीएमसीच्या अखत्यारीत येतात. पण एवढी अथांग श्रीमंती असलेल्या या पालिकेत कारभार कसा चालतो माहितीये? माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणजे ज्यांना आपण आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणतो, त्यांनी बाहेर काढलेल्या आकडेवारीनुसार बीएमसीच्या विविध विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी, अँटी करप्शन ब्युरो कडून कारवाई झालेले तब्बल 207 अधिकारी पालिकेच्या रडारवर आहेत. आता सामान्य माणसाला काय वाटेल, एखाद्या अधिकाऱ्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला, तो रंगेहात पकडला गेला, तर त्याला तत्काळ निलंबित केलं जाईल, त्याची गच्छती होईल आणि त्याला जेलमध्ये पाठवलं जाईल, बरोबर आहे ना? पण थांबा, हा नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी किंवा छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. बीएमसी चित्र जरा भलतच वेगळं आहे. इथे एकूण कारवाई झालेले अधिकारी 207 आणि आजही सेवेत असलेले 212. कारवाईचा सरासरी कालावधी आहे 15 ते 21 वर्ष. आता नीट समजून घ्या हे सगळं गणित. 207 पैकी 112 अधिकारी आजच्या घडीला बीएमसी मध्ये पूर्ण पगारावर, सरकारी सुविधांसह आणि महत्वाच्या पदांवर काम करत आहेत. आणि उरलेले कुठे आहेत? काही जण सन्मानाने निवृत्त झाले, काहींचे पेन्शन चालू आहे, तर काही जण चौकशी पूर्ण व्हायच्या आतच हे जग सोडून गेले. यातलं सगळ्यात क्लासिक उदाहरण आहे का, 2005 सालातलं एक प्रकरण. एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आलं होतं. केस दाखल झाली, निलंबन झालं आणि मग सुरू झाला सिस्टीमचा गेम. आज 21 वर्ष उलटून गेली आहेत, तरीही या प्रकरणाची विभागीय चौकशी म्हणजेच डिपार्टमेंटल इन्क्वायरी पूर्ण झालेली नाहीये. 21 वर्ष म्हणजे काय? एखादं बाळ जन्माला येऊन कॉलेज पूर्ण करून नोकरीला सुद्धा लागून जातं, एवढा वेळ एका भ्रष्टाचाराच्या चौकशीला लागतोय. या काळात तो अधिकारी काय करत होता? काही महिने निलंबनावर राहिला, मग नियमांचा वापर करून पुन्हा सेवेत रुजू झाला, दरमहा पगार घेतला, प्रमोशन मिळवलं आणि आता बहुधा निवृत्तीच्या उंबरठ्यावर जाऊन बसलाय. आणि मंडळी, यालाच म्हणतात प्रशासकीय निवृत्तीची योजना. म्हणजे आधी भ्रष्टाचार करून मलिदा खायचा, पकडले गेले तर काही दिवस विश्रांती घ्यायची आणि नंतर सिस्टीमच्या गतीचा फायदा घेऊन आरामात पगार खात रिटायर व्हायचं. आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की हे अधिकारी एवढं सगळं होऊनही सेवेत कसे काय राहतात? सिस्टम यांना बाहेर का फेकत नाहीये? तर याचे 3 प्रमुख कायदेशीर आणि प्रशासकीय मास्टर प्लॅन्स आहेत. नीट ऐका. पहिला प्लॅन असा की विभागीय चौकशीचा कॅस्पर ड्राईव्ह, ज्याला डिले म्हणतात. गुन्हा दाखल झाल्यावर एसीबी कोर्टात केस चालवते, पण पालिकेला स्वतःची एक विभागीय चौकशी करावी लागते. ही चौकशी करणारे अधिकारी सुद्धा बीएमसीचेच वरिष्ठ असतात. आज त्यांची पाळी आहे, उद्या माझी पाळी असू शकते. या न्यायाने अधिकारी एकमेकांना वाचवतात. फायली एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सरकवायला 5-5 वर्ष लागतात. 90 दिवसांचा निलंबन नियमानुसार एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित केल्यावर 90 दिवसांच्या आत त्याच्यावर चार्जशीट, दोषापत्र दाखल व्हावं लागतं किंवा चौकशीत प्रगती दाखवावी लागते. तसं झालं नाही तर एक रिव्ह्यू कमिटी बसते. ही कमिटी काय म्हणते? चौकशी लांबत चाललीये, पालिका प्रशासनाचं नुकसान होतंय, म्हणून या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घ्या.
आणि ते अधिकारी किंवा तो अधिकारी पुन्हा खुर्चीवर बसतो. तिसरं म्हणजे कोर्टातील विलंब, हीच त्यांची ढाल बनतो. आपल्या देशात न्यायालयातील केसेस वर्षानुवर्षे चालतात. जोपर्यंत कोर्ट दोषी ठरवत नाही तोपर्यंत व्यक्ती निरपराध आहे या कायद्यातील मूलभूत तत्वाचा पुरेपूर फायदा हे अधिकारी घेतात. निकाल लागेपर्यंत हे अधिकारी सर्व पगारांचे हक्क, भत्ते, ग्रॅच्युइटी आणि पेन्शन लाटत राहतात. थोडक्यात काय तर कायद्याचा धाक दाखवण्याचा सोडून कायदाच या लाचखोरांच्या बचावकर्ता बनलाय. मंडळी, याचा थेट परिणाम कोणावर होतोय? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनतेवर. मुंबईकर दरवर्षी हजारो कोटींचा कर भरतात. खड्डेयुक्त रस्ते, तुंबलेली गटारे, दूषित पाणी आणि पाडण्यात येणाऱ्या इमारतींमधले घोटाळे, या सगळ्यांमागे हेच लाचखोर आणि भ्रष्ट अधिकारी आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपलं काय बिघडणार आहे. जास्तीत जास्त काय होईल, सस्पेंड करतील, पुन्हा 2 वर्षांनी कामावर घेऊनच येतील. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर काही ठोस पावले उचलायला लागतील. टाइम बाउंड चौकशी. लाचखोरीची कोणतीही विभागीय चौकशी 3 ते 6 महिन्याच्या आत पूर्ण करणं कायद्याने बंधनकारक केलं पाहिजे. चौकशी अधिकाऱ्यावर कारवाई म्हणजे जर 21 वर्ष चौकशी पूर्णच होत नसेल तर ती चौकशी लांबवणाऱ्या तपास अधिकाऱ्यावरच इन्क्वायरी बसवायला पाहिजे. आणि नॉन फोकल पोस्टिंग म्हणजे चौकशी प्रलंबित असेपर्यंत अशा अधिकाऱ्यांना कोणत्याही पब्लिक डीलिंग किंवा आर्थिक अधिकार असलेल्या पदावर बसता कामा नये. फास्ट ट्रॅक कोर्ट. बीएमसीच्या केसेससाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून वर्षभरात निकाल लावले गेले पाहिजेत. आशियातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेचा हा कारभार पाहून एकच प्रश्न पडतो. मुंबई महापालिका ही मुंबईकरांच्या सेवेसाठी आहे की या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निवृत्तीची सोय करण्यासाठी? 207 पैकी 112 लाचखोर अधिकारी अजूनही सेवेत असणं ही प्रशासनाची लाचार मानसिकता दाखवते. जर कायद्याचा धाक उरला नाही तर उद्या सामान्य माणसाच्या प्रश्नावरचा सुरलेला विश्वासही उडून जाऊ शकतो. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय मंडळी? 21 वर्ष चौकशी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली पाहिजे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.